असेल तर मी दृष्टांतात त्याची भेट घेतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करतो. ही परमेश्वराची भाषा आहे. अशा प्रकारे परमेश्वर बोलतो. एखाद्या सेवकाला दृष्टांत म्हणजे एखादं स्वप्न त्याला पडतं आणि स्वप्नातून परमेश्वर बोलण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे परमेश्वर मनुष्याशी संपर्क साधतो, त्याच्याशी संवाद साधतो दृष्टांत किंवा स्वप्नातून. आपणास ठाऊक आहे, देवाचे सेवक योसेफ ह्याला स्वप्नदर्शी म्हणत असत, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत की ज्याला एक विशिष्ट अर्थ होता. दानियल देवाचा सेवक, त्याला अनेक दृष्टांत आणि स्वप्न झालेले आहेत, हे आपण दानियेलच्या पुस्तकामध्ये वाचतो. जखर्या ह्याचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर अनेक दृष्टांत जखर्याला झालेले आहेत. त्याला स्वप्न पडायचे आणि त्यातून परमेश्वर त्यांच्याशी बोलायचा. ही परमेश्वराची भाषा आहे. तो दृष्टांत आणि स्वप्नातून तो बोलतो. आणि अशा प्रकारे स्वप्नातून तो बोलत असताना आपल्याला माहिती आहे की बाबेल